बाहेर पाऊस सुरू झाला की मुलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण याच पावसासोबत पालकांची चिंता देखील वाढते. जर तुमच्या मुलाला अचानक ताप आला, अंगावर पुरळ उठले किंवा तो खूप गळून गेल्यासारखं वाटत असेल तर सावधान. हे साध्या तापाचे लक्षण नाही, तर डेंग्यूचे लक्षण असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पावसाळ्यात डेंग्यूपासून आपल्या मुलांचा बचाव कसा करायचा आणि ताप आल्यास नक्की काय घरगुती उपाय करायचे. पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढते आणि डेंग्यूचा डास हा प्रामुख्याने दिवसाचा होतो. त्यामुळे सर्वात पहिली पायरी म्हणजे प्रतिबंध. मुलाला घराबाहेर पाठवताना नेहमी पूर्ण स्लीव्हचे कपडे घाला. शक्य असल्यास हलका रंगाचे कपडे निवडा, कारण गडद रंगाकडे डास जास्त आकर्षित होतात. घराच्या खिडक्यांना जाळ्या लावा आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. लक्षात ठेवा, डेंग्यूचा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे घरातल्या कुंड्या, कूलर किंवा जुन्या टायरमध्ये पाणी साचू देऊ नका. आता पाहूया लक्षणे कशी ओळखायची. जर मुलाला खूप जोरात ताप असेल, डोळ्यांच्या मागच्या भागात दुखत असेल, सांधेदुखी किंवा अंगदुखी जाणवत असेल आणि भूक लागत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होण्याची भीती असते. त्यामुळे घरच्या घरी उपचार करण्यापेक्षा तज्ञांचे मार्गदर्शन घेणे केव्हाही उत्तम. पण या काळात मुलाची प्रतिकारशक्ती कशी टिकून ठेवायची? सर्वात महत्वाचे म्हणजे हायड्रेशन. तापाच्या काळात मुलाच्या शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका. त्याला नारळ पाणी, ताजी फळे, घरचे सूप आणि भरपूर पाणी प्यायला द्या. पपईच्या पानांचा रस किंवा गिलोयचा काढा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी गुणकारी ठरतो. पण हे देण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांशी नक्की चर्चा करा. जेवणामध्ये हलका आणि पचायला सोपा आहार द्या, जेणेकरून शरीराची ऊर्जा आजाराशी लढण्यासाठी वापरली जाईल. पावसाळ्याचा आनंद नक्की घ्या, पण सतर्क राहून आपल्या घरचा परिसर स्वच्छ ठेवा आणि मुलांच्या छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतर पालकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वास्थ्य मंत्र मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.